बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यासह देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग आणि दिशा पाहता एक नवी प्रणाली सक्रिय होत असून त्यामुळे याचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे। मागील 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली असतानाच पुढील 24 तासांमध्येही हे चित्र फारसं बदलणार नसल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विदर्भ क्षेत्रामध्ये बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता असून या धर्तीवर इथं ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आलाय। विदर्भ ते केरळच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं त्याच्या परिणामस्वरूप राज्यात सध्या जोरदार पूर्व मोसमी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। तर विदर्भाला पावसाचा इशारा असतानाच इथं कोकण, मध्य महाराष्ट्रालाही वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणचे हे चित्र तुम्ही पाहू शकता। गेल्या 8 दिवसांपासून निफाड तालुक्यात कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असून निफाड तालुक्यातील नांदूर, मधमेश्वर, मांजरगाव, चापडगाव, भुसे, कारंजगाव, शिवगे, भेंडाळ इथं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली आहे। या ठिकाणचं चित्र तुम्ही पाहू शकता। निफाड तालुक्यात पावसानं चांगलीच दमदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।